अकोला जिले की स्थानिक अपराध शाखा एलसीबी ने शानदार कार्रवाई करते हुए बालापुर में हुई 25 लाख रुपए की चोरी का महज 12 घंटे में पर्दाफाश कर दिया। पुलिस ने मामले में 2 आरोपियों को गिरफ्तार कर चोरी की गई पूरी नकद और अन्य सामान बरामद किया है। यह दोनों आरोपी खामगांव के रहने वाले हैं। खामगांव के व्यापारी मनोहर लाल नथानी यह बस से अकोला के लिए निकले थे। बस के अंदर 2 अज्ञात बदमाशों ने उन्हें सीबीआई अधिकारी होने की धौंस देकर उनके पास से 25 लाख रुपए नकद लूटकर दोनों आरोपी फरार हो गए। यह घटना घटते ही मनोहरलाल नथानी ने बालापुर थाने में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने गंभीरता को देखते हुए यह मामला अकोला के अपराध शाखा को सौंपा और अकोला के अपराध शाखा ने 12 घंटे के अंदर दोनों आरोपियों को गिरफ्तार किया है। आरोपी जो गिरफ्तार हुए उनके नाम खामगांव निवासी हार्दिक मनोज गुरबानी तथा साहिल नंदकिशोर नथानी ऐसा बताया गया है। जवळपास संध्याकाळी एक फिर्यादी असा आला होता। त्याची अशी फिर्याद होती की काही लोकांनी काही 2 इस्मांनी त्यांना एक सीबीआईचा आयडी कार्ड दाखवला आणि असं सांगितलं की आम्ही सीबीआईचे लोग आए, हम सीबीआई के हैं, तुम्हारे पास कैश वगैरह है, इस पर तुम्हारे पे गुन्हा दाखल हो जाएगा और तुम अंदर जाओगे, असं भीती दाखवली आणि जोरजबरीने त्याला थोडासा नंतर मारण्याची धमकीसुद्धा दिली आणि असा जोरजबरीने 25 लाख रुपये त्यांच्याकडून हिसकून घेतले। अशी फिर्यादवर काल रात्री बालापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नंबर 486/26 असा दाखल झाला होता वेगवेगळे कलमांतर्गत। याच्यामध्ये गुन्हा अतिशय संवेदनशील होता, कारण की काही लोकांनी सीबीआईचा असा बनावट आयडी कार्ड घेऊन असा गुन्हा केलेला होता। गुन्ह्याच्या गांभीर्य बघता मी एक स्थानिक गुन्हे शाखाची टीम नेमणूक केली होती। लगेच स्थानिक गुन्हे शाखाचे पीटर लेवरकर साहेब तिथे पोहोचले होते त्यांची टीम घेऊन। आम्हाला पण असा संशय होता की कोणतरी आतमध्ये जे माणूस आहे ज्यांना असं माहीत राहणार की काही पैशाचा व्यवहार होत आहे त्याचा इन्व्हॉल्वमेंट असू शकतात आणि ते माहिती पण नंतर खरी निघाली, कारण की हे जे होते हे खामगावमधून निघाले होते सर्व हे 2 आरोपी आणि हे खामगावचे आहे। 2 आरोपी याच्यामध्ये अटक केलेले आहे, हार्दिक गुरबानी आणि साहिल नथानी। याच्यामध्ये एक आरोपी ज्याचे पैसे होते, ज्यांचे किराणा दुकान आहे याचे पैसे होते, तर हे तिथेच काम करत होता 6 महिन्याच्या अगोदर। तर हे 2 आरोपी अटक केलेले आहे आणि याच्यामध्ये एक आनंदाची गोष्ट अशी आहे की फक्त 12 तासात याच्यामध्ये गुन्ह्याची संपूर्ण रक्कम 12 तासात गुन्ह्याची संपूर्ण रक्कम म्हणजे 100% रिकव्हरी 25 लाखाची, तसेच 3 मोबाईल फोन आणि दुचाकी टोटल असा 27.5 लाखाची रक्कम चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आणि आज आम्ही आरोपीचा जे काही पेशी करायची कोर्टमध्ये करणार आहे आणि गुन्ह्याचा पूर्ण आता नंतरचा तपास पोलीस स्टेशन बालापूर करणार आहे। याच्यामध्ये अतिशय एक उल्लेखनीय कामगिरी स्थानिक गुन्हे शाखाची टीमने केलेली आहे। मी त्यांचा खूप कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि हे उल्लेखनीय कामगिरीमुळे 25,000चा रिवॉर्ड मी स्थानिक गुन्हे शाखाचे आमचे अधिकारी कर्मचारीसाठी घोषित केलेला आहे। धन्यवाद। सायन दैनिक खबरें शाम तक साठी अशोक जसवानी, खामगांव।